विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा। शिंदे गटात गेलेल्या नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरी यांविरोधात अपात्रतेच्या कारवाईची ठाकरे गटाची मागणी। राहुल नार्वेकरांनी देशाचे महाधिवक्ते तुषार मेहतांची भेट घेतली। दिल्लीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी घटनातज्ञांच्या घेतल्या भेटीगाठी। आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून हालचालींना वेग। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना दिल्लीमध्ये जावं लागलं असेल तर आमच्या मनातील शंकांना बळ। निर्णयासाठी नार्वेकरांना भाजप कार्यालयात जावं लागतं। राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर निशाणा। अध्यक्षांची भूमिका संविधानाला न्याय देईल अशी असावी। आमदार अपात्रतेवरून आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर निशाणा। शरद पवार गटाला अपात्र करा, अजित पवार गटाची आक्रमक भूमिका। विधिमंडळात याचिकाही दाखल। कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांच्या अडचणीत वाढ। दोघांच्या खात्यात खिचडीचे पैसे आल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची सूत्रांची माहिती। उपचार सुद्धा घेणार नाही, आमरण उपोषण सुरूच राहणार। सुरेश बंडगर यांची भूमिका। नगरच्या चौंडीमध्ये धनगर नेते सुरेश बंडगर यांचं 17 दिवसांपासून उपोषण सुरू। गोपीचंद पडळकरांनी घेतली चौंडी। या ठिकाणी उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची भेट। पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन केली तब्येतीची विचारपूस। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रुपनवर यांचं उपोषण। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज इंडिया आघाडीची सभा। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड सभेला संबोधित करणार। आदित्य ठाकरे आज मध्य प्रदेश दौऱ्यावर। मध्य प्रदेशात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार। नाशिकमधील कांदा लिलाव आज सलग तिसऱ्या दिवशी बंद, तर व्यापारी बैठकीमध्ये येत्या 2 दिवसात तोडगा निघण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंचा 6 आणि 7 ऑक्टोबरला कोल्हापूर दौरा। भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे मैदानात। आजरा, गडहिंग्लज, हातकणंगलेमधील नाराज कार्यकर्त्यांची भेट घेणार। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेऊ। पुण्यातील बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। नव्या पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंकडून शुभेच्छा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर सेवानिवृत्त, तर दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे एमपीएससीचा अतिरिक्त कार्यभार। पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या नावाचीही शक्यता। पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाचगाणी करू नयेत। पुलावरून खाली आल्यावर उत्सवाचा आनंद घ्यावा। संभाव्य धोक्याबाबत महापालिकेच्या गणेश भक्तांना सूचना। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी नोंदणी करण्याची प्रतीक्षा संपली। उद्यापासून ताडोबाची नवीन बुकिंग साईट सुरू होणार। एसटी अस्वच्छ दिसल्यास आगार व्यवस्थापकाला 500 रुपयांचा दंड होणार। राज्यभरात 1 ऑक्टोबरपासून एसटीचे वरिष्ठ अधिकारी स्वच्छतेची तपासणी करणार। मुंबईकरांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती। महिन्याला 1000हून अधिक वाहनांची नोंदणी। चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींच्या संख्येमध्ये वाढ। अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेच्या लोकल पहाटेपर्यंत धावणार। चर्चगेट ते विरार दरम्यान 8 विशेष गाड्यांचं नियोजन। गणेश भक्तांना दिलासा। पुण्याच्या चांदणी चौकातील सुधारणेसाठी 25 कोटी मोजावे लागणार। उड्डाणपूल बांधल्यानंतरही पादचाऱ्यांची गैरसोय। 4 किलोमीटर लांबीचा पादचारी पूल उभारला जाणार। कोकण मंडळाच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद। 7 दिवसात फक्त 2500 अर्ज। 904 अर्जदारांकडून अनामत रकमेचा भरणा। रस्त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पालिकेचं सर्वंकष धोरण। रस्त्यांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित। कामात हलगर्जीपणा केल्यास दुप्पट दंड वसुली। मुंबईच्या जेजे रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा। मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहामुळे वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचं थेट प्रक्षेपण बघता येणार। जळगावमधील भुसावळच्या वरणगावात नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा। नागरिकांनी नगर परिषदेला विचारला जाब। शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। नांदेडच्या विलोलीमध्ये कंत्राटी भरती विरोधात आंदोलन। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शनं। शासन निर्णयाचीही होळी। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 15 गेट अर्ध्या मीटरनं उघडले। 64,773 वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस। पुराच्या पाण्यात लाडगाव परसोडी शिवारातील 6 टन मोसंबी गेली वाहून। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। नाशिकच्या येवला शहरासह परिसरात पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। धुळे तालुक्यात शेतीसाठी वरदान ठरणारे लहान मोठे बंधारे भरले। शेतकऱ्यांमध्ये समाधान। मात्र अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा। परभणीच्या पूर्णा तालुक्यात पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅईक रोगाचा प्रादुर्भाव। पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत। पुण्याच्या देहूमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात विक्रमी वाढ। शेताच्या बांधावर जात कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन। सोयाबीनला पुण्याच्या मार्केट यार्डामध्ये चांगला दर मिळण्याची शक्यता। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील कल्याणी शिवारात गांजाच्या शेतीवर कारवाई। 1 कोटी रुपयांच्या किमतीची गांजाची झाडं जप्त। पोलीस, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची ही कारवाई।
मेट्रो 3च्या ताफ्यामध्ये 8 मेट्रो गाड्या दाखल. पहिल्या टप्प्याच्या संचालनासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 9 मेट्रो गाड्यांची गरज आणि आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा. रेबीजमुक्त मुंबईसाठी पालिकेचा पुढाकार. पालिकेचा 2 संस्थांशी करार. पालिकेकडून लवकरच शहर आणि उपनगरात लसीकरण शिबिरं आयोजित केली जाणार. सांगलीच्या बेडक गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार. आरक्षण नाही तर मतदान नाही, ग्रामस्थांचा इशारा. अमरावतीमध्ये बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा प्रहारचा आरोप. चांदूर बाजार तालुक्यात प्रहारकडून निकृष्ट जेवणाची भांडाफोड. पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडे तक्रार. नाशिकमध्ये नैसर्गिक नाल्यांचा प्रदूषण मुक्तीसाठी आयआयटीची मदत घेणार. 19 नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी आयआयटी पवई 15 दिवसात उपाययोजना सुचवणार. धुळे शहरातून जळगावकडे जाणाऱ्या पारोळा रस्त्यावर खड्डे. वाहनधारकांची कसरत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. रत्नागिरीतल्या टिके गावात गौरी पूजनाला टिपरी नृत्याची परंपरा. टिपऱ्या आणि गाण्यांवर महिलांचा ठेका. रायगडच्या घोणसे वडाची वाडी या ठिकाणी बालगणेश भक्तांकडून चांद्रयानाचा देखावा. 15 दिवसांच्या गौरी गणपती उत्सवात पारंपरिक भजन. दुबईमध्ये बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाकडून गणेशोत्सव साजरा. बाप्पाला समुद्र मंथनाचा हलता देखावा. बाप्पाच्या दर्शनासाठी दुबई आणि सौदी अरेबियातून भाविक दाखल. साताऱ्याच्या फलटणमधील धुमाळवाडी गावात गणपतीला 14 प्रकारच्या फळांचा नैवेद्य. नैवेद्यामध्ये मोसंबी, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, आंबा, चिंच, पेरू आणि इतर फळांचाही समावेश. अभिनेत्री अदा शर्मा लालबाग राजाच्या चरणी लीन. शंख वाजवून अदा शर्मा लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक. पुणेकरांकडून एका दिवसात कात्रजचे 18 टन पेढे आणि मोदक फस्त. गणपतीच्या स्वागतासाठी कात्रजच्या मोदक आणि मिठाईची विक्रमी खरेदी. पुण्यातील खेडमध्ये गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला अटक. पुणे ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांचं यश. साताऱ्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. लाचखोर व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कंपनीचा व्यवसाय कर रद्द करण्यासाठी घेतली होती 4,000ची लाच. आज ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचं आव्हान. 3 सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार.